कोपरगाव येथील श्री लाईफ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रणव महेंद्र कोठारी यांच्या जनरल मेडिसिन विभागाचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला। आमदार विवेक कोल्हे आणि नगराध्यक्ष पराग संधान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते या विभागाचे उद्घाटन करण्यात आले। स्वर्गीय गोकुळचंद रूपचंद कोठारी यांचे नातू डॉक्टर प्रणव महेंद्र कोठारी यांनी MBBS MD मेडिसिन तसेच डायबेटोलॉजी मध्ये फेलोशिपचे शिक्षण घेतले असून फिजिशियन डायबिटीस व हृदयरोग तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा सुरू केली आहे। कोठारी कुटुंबाच्या सेवाभावी परंपरेचा वारसा पुढे नेत आरोग्य क्षेत्रामध्ये नवा अध्याय सुरू होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। उद्घाटन प्रसंगी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांनी डॉक्टर प्रणव कोठारी यांना आशीर्वाद देत त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। समाजातील गरजू रुग्णांना दर्जेदार व विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। कार्यक्रमास विधान परिषद सदस्य आमदार विवेक कोल्हे, गोदावरी दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश आबा परजने, नगराध्यक्ष पराग संधान, सुप्रसिद्ध बिल्डर प्रसाद नाईक, दिनेश कोठारी, डॉक्टर विजय कोठारी, AJS हॉस्पिटलचे चेअरमन प्रसाद कातकडे, डॉक्टर योगेश लाडे, डॉक्टर मयूर त्रिमके, आदित्य गुजराती यांच्यासह गोपीचंद रूपचंद कोठारी ग्रुप तसेच श्री लाईफ केअर हॉस्पिटल परिवार, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। श्री लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून कोपरगाव व परिसरातील नागरिकांना जनरल मेडिसिनसह डायबिटीस, हृदयरोग आणि आरोग्यविषयक आजारांवर तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे। श्री लाईफ केअर हॉस्पिटल बागुल टावर शेजारी बस स्टँड समोर कोपरगाव येथे या आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। आज या ठिकाणी कोपरगावच्या अंतर्गत असलेला हा परिसर अर्थात कोपरगाव धार्मिक ऐतिहासिक दृष्टीने सर्वांनी मान्य केलेला आहे आणि अशा कोपरगाव हे गंगा गोदावरीच्या पवित्र तीरावर बसलेला आहे। या ठिकाणी स्वर्गीय गोकुळचंद रूपचंद कोठारी यांचे नातू डॉक्टर प्रणव महेंद्र कोठारी आणि यांनी सर्व डॉक्टर 4-5 डॉक्टर एकत्र येऊन हा एक या ठिकाणी भव्य हॉस्पिटल या ठिकाणी उभारला आहे। उभारत असताना या ठिकाणी कोणताही पेशंट आलं की या ठिकाणी सर्व त्याची तपासणीचं नियोजन त्यांनी ते शिक्षण घेऊन आणि नियोजन करण्याचं ठरवलं आहे। त्या संघाने आज या ठिकाणी जनरल मेडिसिन विभागाचा उद्घाटन समारंभ आपल्या तालुक्याचे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे आमदार विवेक भैया कोल्हे यांनाही आमंत्रित केलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या कोपरगाव नगराचे नगराध्यक्ष संधान साहेब त्यांनाही आमंत्रित केलं आहे। मी 4-5 डॉक्टर एकत्र येऊन त्यांचे इष्ट मित्र सगळे सोयरे सर्वांनाही या ठिकाणी आमंत्रित केलं आहे। एक चांगल्या प्रकारचं मुलांनी भूतपूर्व मुलं आहे, चांगलं शिक्षण घेऊन आम्ही त्यामध्ये त्यांनी प्राधान्य मिळवून आज कोपरगावच्या रुग्णाच्या सेवेमध्ये त्यांनी पदार्पण केलं आहे। एक चांगल्या प्रकारचा हॉस्पिटल बांधून या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून आणि पेशंटला चांगल्या सुविधा देण्याचं नियोजन केलं आहे। या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने जे सर्व डॉक्टर या ठिकाणी ह्या उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये आपापलं कार्य करणार आहे। त्याबद्दल आश्रमाच्या वतीने या मुलांची चांगली प्रगती हो, डॉक्टरांची प्रगती हो, चांगलं नावलौकिक हो, आलेले पेशंट आणि त्यांच्या त्या माध्यमातून चांगले त्यांना आणि गुण येऊ नव्हे त्यांचे पेशंट व्यवस्थित होऊन घरी जाऊ असे आणि त्यांच्या हाताला
त्यांनी हे पदार्पण केलं या दवाखान्याला आश्रमाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं मोठं नाव लौकिक आणि प्रसिद्धी हो अशी अपेक्षा शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन. सर्व एकत्र एका छताखाली आम्ही अत्यंत उत्तम दर्जाच्या सर्व्हिस इथे देत आहोत आणि आमच्या परीने आमचा प्रयत्न असतो की वैद्यकीय सेवेसोबत जो आपण वासा घेतलाय सामाजिक सेवेचा तो सुद्धा आम्ही थोड्याफार प्रमाणात भाग उचलतो. त्या अंतर्गत 15 ते 21 दिवसात आपण कुठल्या तरी एका ग्रामपंचायतच्या ठिकाणी एक कॅम्प करतो भैया, ज्यामध्ये आपण अस्थिरोग, दंतरोग, ऑफ्थॅल्मॉलॉजी आणि मेडिसिनचाही आता त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. या 4 सेवेचा आपण मोफत तिथे तपासणी आणि जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याद्वारे आपण औषधोपचार सुद्धा मोफत तिथे पुरवतो. तर इच्छा एकच आहे की आम्ही आहोत एकत्र आणि कर्मधर्मसहयोग आणि सर्व चांगले लोक एकत्र जोडल्या जात आहेत. तर तुमची साथ, तुमचा आशीर्वाद आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे आणि तो निश्चितच आम्हाला वेळोवेळी मिळतोच. त्यासाठी पुन्हा एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं, आदरणीय बाबाजी, आदरणीय आमदार विवेक भैया कोल्हे, आदरणीय नगराध्यक्ष परागी संधान साहेब आणि उपस्थित सर्व कोठारी परिवार, तिरमथे परिवार, लाडी परिवार यांच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो आणि अशी तुम्हा सर्वांची साथ आणि आशीर्वाद आमच्यावर आहे असं मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर प्रणव महेंद्र कोठारी, MBBS, MD मेडिसिन व डायबिटॉलॉजिस्ट आहे. मी श्री लाईफ केअर हॉस्पिटल येथे जॉईन केलं आहे. ह्या जागेवर आपण ICU सर्व्हिस, OPD सर्व्हिस आणि कॅज्युअल्टीसुद्धा उपलब्ध केली आहे. कॅज्युअल्टीमध्ये आपण तातडीची सेवा असं पण म्हणतो. यात जे पण पेशंट लवकर येतील, ज्यांना लगेच मेडिसिनची गरज असते किंवा ज्यांना लगेच डॉक्टरांची भेटची गरज आहे, ते आपण कॅज्युअल्टीमध्ये मॅनेज करू. ICU ह्याच्यासाठी असतो का जे क्रिटिकल पेशंट्स असतील, ज्यांना व्हेंटिलेटरची सुविधा पण आपल्याकडे अवेलेबल आहे, ते जर लागलं तर आपण व्हेंटिलेटरची सुविधासुद्धा प्रोव्हाइड करतो आहे. OPD आपली 9 ते 9 राहणार आहे व 24 तास डॉक्टर इथे उपलब्ध राहणार आहे. हे सोडून आपण दर 15 किंवा 30 दिवसानंतर एक कॅम्पसुद्धा नियोजित करतो, ज्याच्यात आपण मोफत तपासणी व गरजू लोकांना कन्सेशनसुद्धा देतो. इथे बाकी डॉक्टर जसे डॉक्टर योगेश लाडे सर, डॉक्टर मयूर तिरमखे सर हे दोन्ही गायनेकोलॉजिस्ट आहे. इथे हे सोडून डॉक्टर अश्मिता मॅम व डॉक्टर आस्था मॅम हे पण आहे, जे दातांचे डॉक्टर व नेत्ररोगतज्ञ दोन्ही आहे. असं मिळून आपण 5 ते 6 डॉक्टरांचा हा ग्रुप आहे. आपण इथे सगळी सुविधा उपलब्ध करून देतो आहे. इथे आपण सगळे पेशंट जसे हार्ट अटॅक, पॅरालिसिस असो, सर्दी, खोकला, ताप, दमा किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब हे सगळे आजार आपण औषध देऊन बरे करू शकतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.